अगं पोरी, अशा नोटीशी पिटीशी पाठवून अजून नात्याचा काय निकाल लागत असतोय? नाही लागत का? अगं नाही ग नाही, ती काय खरी नोटीस आहे वय? म्हणजे नोटीस खोटी आहे का? हॅलो, नोटीस खोटी आहे का? अगं आता काय तू काय समजा फोनवरच बोलणार आहेस वय? अगं कवा त्यांना सांगत्या घरला ये, आपण समोर समोर बसून बोलू की. आणि तुला सांगू का, मला काय तुझ्या फायद्यातच बोलायचंय. तू ये घरला. हा अहो मग फोनवर बोला की. अगं नाही ग नाही, असं फोनवर कसं बोलणार समजा, नाही का? काय प्रॉब्लेम आहे फोनवर बोलायला? अगं नाही ग नाही, फोनवर समजा कसं बोलणार. तू ये की घरला. कसं आहे म्हणजे आपण दोघी भेटल्यावरती बोलू शकतोय. हा आता जास्त भाव खाऊ नकस, ये बरं घरला. पण मॅडम मी कशी येऊ घरी? अगं कशी येणार म्हणजे रिक्षाने ये किंवा गाडी पाठवू का तुला? थांब, मी तुला गाडीच पाठवते, मग तू गाडीत बसून ये इकडं. चालतंय? मॅडम मी गाडीने तरी कशी येऊ घरी? म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मला माझ्याच घरून हाकलून दिलं होतं, मला ढकलून बाहेर काढलं होतं, माझ्या बाबांना ढकललं होतं आणि मला सांगितलं होतं की पुन्हा या घरी कधी तोंड दाखवू नकोस. आता फक्त एवढंच सांगतोय तुम्हाला, ना या घराला तुमची गरज आहे ना अधिपतीने. हाय का आता तू अजून तेच धरून बसलेस वय? सोड किती. अगं म्या का नाही त्या दिवशी रागाच्या भरात बोलून गेले असन काय, ते नाही मला धरायचं, सोडून द्यायचं आपण बी. हा तू एक काम कर, तू ये घरला, आपण बसून बोलूयात. काय म्हणते? इसरून जातो ते समज, मनात काय बी ठेवू नकस. मी असं कसं विसरू मॅडम? रागाच्या भरात तुम्ही बरंच काही केलं. च्या दिवशी त्या कैदाशिणींनी तुला घराबाहेर काढलं, तुझ्या बाबांना ढकललं त्यांनी, आणि हा विषय जाऊ देऊ मी? बाबा प्लीज, सॉरी प्लीज, हा विषय जाऊ दे आता. अक्षरा असं कसं म्हणतेस तू? हा विषय सोडून देण्यासारखा नाही आहे. इतके दिवस झाले बाळा या गोष्टीला तू मला सांगितलं सुद्धा नाहीस. बरं झालं माझ्यासमोर दुर्गेश्वरीचा फोन आला आणि मला कळलं तरी. आणि हेच सगळं झालं तेव्हा मी कुठे होतो अक्षरा? तुम्ही नव्हता घरी बाबा. आणि तो माठ अधिपती ते पण नव्हते घरी. अक्षरा तो घरातच असणार आहे. या बायकांनी तुला खोटं सांगितलेलं असेल. मला असंच वाटलं बाबा, म्हणून मी त्यांना शोधायला गेले पण होते खोलीत. पण मी तिकडे गेली त्यांना शोधते म्हणून भुवनेश्वरी मॅडम अजूनच चिडल्या. त्या दुर्गेश्वरी मॅडम नाही ते बोलू लागल्या बाबांना. शेवटी आम्ही निघून आलो. अक्षरा मला एका शब्दाने सांगायला हवं होतंस तू. अक्षरा एवढं सगळं झालंय, तू मला एकदा तरी सांगायला हवं होतंस. फोनवर मला भेटून मला सांगायला हवं होतंस. हा बघ, तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. हे आत्ता ऐकून मला जास्त त्रास होतोय. त्यांची हिंमत कशी झाली तुला घराच्या बाहेर काढायची, तुझ्या वडिलांच्या अंगावर जायची? अक्षरा मला आत्ता कळतंय तुझे बाबा इतके का चिडले होते आमच्यावर. बरोबर आहे त्यांचं. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलीशी सासरकडचे लोक असं वागत असेल तर कोण सहन करेल? अक्षरा तुझ्या बाबांच्या जागी मी असतो ना तर डोक्यात काठी घातली असती त्या बायकांच्या. मॅडम तुझ्याबरोबर हेच माझी चूक आहे ना बाळा. इतके दिवस तू घराच्या बाहेर आहेस, मी काय केलं? मी काहीच नाही केलं. मी वाट बघत बसलो होतो. मला वाटलं होतं अधिपती तुला परत घेऊन येईल, पण तो आला नाही. तू स्वतःहून सुद्धा आली नाहीस परत. मला वाटलं की अधिपतीनं तुला घराच्या बाहेर जायला सांगितलं म्हणून तू चिडलीस, रागावलीस त्याच्यावर. परवा तुझ्या घरी आलो होतो ना तेव्हा तर मला प्रकर्षानं जाणवलं की तू खूप दुखावली गेलीस. कदाचित तुझ्या इगोवर आलंय सगळं. बाबा इगो कसला? माझं प्रेम आहे अधिपतींवर. प्रेमाच्या मध्ये मी इगो नाही येऊ देणार बाबा. पण जे घडलं त्यामध्ये अधिपतींची चूक नाही आणि तुमचीही चूक नाही आहे.
हे सगळं भुवनेश्वरी मॅडमने घडवून आणलंय बाबा. अक्षरा बास झाला आता तिला धडा शिकवायला हवा आपण. खरंय तुमचं. मी एकदा आपल्या घरी परत आले की मी अधिपतींना सगळं खरं खरं सांगणारच आहे. पण अधिपतीला पटतं कुठे? त्याच्यासाठी भुवनेश्वरी तेवढी बरोबर आहे, बाकी सगळं जग चुकीचं आहे. कारण बाबा आत्ता त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून. एकदा त्यांच्या डोळ्यावरची पट्टी निघाली ना की त्यांनाही कळेल खरं काय आहे ते. आणि तुलाही माहितीये बाळा, ती पट्टी आपोआप नाही निघणार. ती पट्टी आपल्याला काढावी लागेल. आपण काढूया बाबा, आपण करूया काहीतरी. मग हे लवकर करायला हवं अक्षरा. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे बाबा, पण मला त्याआधी अधिपतींना काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. मला बोलायचं आहे त्यांच्याशी. म्हणून मी घरी येण्याचाही प्रयत्न करत होते, पण त्यांनी येऊच नाही दिलं. एवढं काय बोलायचं आहे अधिपतीशी? बाबा आहे काहीतरी खूप महत्त्वाचं आहे. बाळा इतकं महत्वाचं आहे तर मला सांग, मी त्याला निरोप देऊ का? नाही, निरोप नाही बाबा, मला त्यांना प्रत्यक्ष भेटूनच सांगायचंय. पण मला किमान कल्पना तरी दे. सांगेन बाबा, तुम्हालाही सांगेन, पण मला आधी अधिपतींना सांगायचंय. हरकत नाही, ते स्वतः बोल त्याच्याशी, पण लवकर बोल बाळा. पण ही गोष्ट माझ्या डोक्यातून लवकर जाणार नाही. संक्रांतीच्या दिवशी तुझ्याबरोबर जे झाले ना, त्या बायकांनी तुला जे हाताला धरून घराच्या बाहेर काढले, तुझ्या बाबांना धक्काबुक्की केली, हे मी विसरणार नाही अक्षरा. मला वाटतं ना याचा जाब विचारायला हवा तिला कुणीतरी का मी विचारतो ना, मी जाऊन विचारतो तिला आत्ता जाब. माझ्या घरात माझ्या सुनेला ती घराच्या बाहेर काढते, हे नाही चालणार अक्षरा. मी विचारतो तुला जाब. मी आत्ता जातोय.